स्वर्गीय गणेश द दात्रक स्मृती दिनानिमित्त अभिवादन. स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक. जेलरोड येथील स्वर्गीय गणेश द दात्रक शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान संस्थापक दत्तात्रय दात्रक यांचे चिरंजीव स्वर्गीय गणेश द दात्रक यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक दत्तात्रय दात्रक, रंजना दात्रक, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल वडगावकर, सटाणा येथील मर्चंट बँकेचे चेअरमन यशवंत अमृतकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर भास्कर सोनवणे, अविनाश वाघ यांच्यासह अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोदे, एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा दराडे, आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सुलभा डांगे, डेपोडियल मोंटेसरी स्कूलच्या प्रिन्सिपल कीर्ती दात्रक उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गणेशदादा व आशिषदादा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन संस्थेच्या शाखेच्या प्रत्येक विभागातून गणेशदादा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वागत गीत व यशस्तवनाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून गणेशदादाच्या स्मृतींना उजाळा दिला. मला सांगताना आनंद या गोष्टींचा वाटतो की स्वर्गीय गणेश दात्रक या संस्थेची निर्मिती म्हणजे सरांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग घडलेत, परंतु त्यातल्या पहिल्या प्रसंगातून सरांनी ज्या पद्धतीने उभारी घेतली की संकटांना न कवटाळता, संकटांना सामोरं जात असताना त्यातून नवीन काय मला निर्मिती करता येऊ शकते, मी काय करू शकतो, माझा म्हणजे आपल्याला सर्वांना गणेश दादांचा आपल्याला म्हणजे त्याबद्दलच्या घटना आपल्याला माहिती आहेत. सर्वप्रथम स्वर्गीय गणेश दादांना मी विनम्र अभिवादन करतो, आशिष दादाला अभिवादन करतो. स्मृती दिनाचे औचित्य सारून मोंटेसरी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे खो खो व कबड्डी विद्यार्थ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. भारत इज नोन ॲज डायबिटिक कॅपिटल ऑफ इंडिया. आणि हे सगळं कशामुळे होतं आहे की ही जी नवीन पिढी आहे ही घरात बसून कम्प्युटरवरती खेळते, त्याच्यामध्ये फास्ट फूडचं सेवन जास्त आहे आणि क्रिकेट मॅच बघणं हा त्यांचा हे आहे. ग्राउंडवर जाऊन खेळणं हे विसरल्यासारखं झालं आहे. तर ही जी काही म्हणजे बदल होत चालला आहे, या बदलामध्ये सरांनी काहीतरी काम केल्यासारखं दिसतं आहे आणि मुलांना ग्राउंडवर खेळण्याची म्हणजे सवय लागावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळात त्यांचं म्हणजे स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक खेळ त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर एक नवीन कन्सेप्ट की डिजिटल क्लास ही पण कन्सेप्ट त्यांनी राबवले. म्हणजे नुसतं खेळ असं नाही आहे, तर डिजिटल म्हणजे ज्या काही नवीन कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या अतिशय चांगल्या रीतीनं या शाळेत राबवलेल्या दिसतात. इतक्या म्हणजे लांब अंतरावरची शाळा आणि अगदी साध्या खेड्यातल्या शाळेसारखी शाळा, पण इतकी चांगली मुलं ह्याच्यामध्ये आहेत, चांगले शिक्षक आहेत. मला वाटतं तुमचं भविष्य खूप चांगलं आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या गुरुवर्गांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या रीतीनं आपण सगळं काम करत आहात. मला बघून खूप खूप आनंद वाटला. आपल्या संस्थेने जी काही आपल्याला नवीन गोष्टी निर्माण करून दिल्या आहेत, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला पुढे जाण्याची संधी दिली आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. शाळेचं नाव उज्ज्वल करा, शाळेसाठी पुढं काहीतरी करा आणि आपण आपल्या समाजाला, आपल्या शाळेला, आपल्या सरांना त्याचं काहीतरी कौतुक वाटेल. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गंगोर्डे व आभार प्रदर्शन जिजा चव्हाण यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विजया कोल्हे, वैशाली पाटील, कविता कटारे, नलिनी गंगोर्डे, सुजाता जाधव, राजश्री शेवाळे, शोभा वाडवणे, प्रतिभा बस्ते, चारुशीला गाजरे, जुली रोहम, कविता बांबरे, कल्पना सूर्यवंशी, पूनम उपाचार्य, राहुल सावनप, महेंद्र पाटील, महेंद्र साळवे, रवी चव्हाण, शरद सानप, स्वप्नील अहिरे उपस्थित होते. AMP न्यूज, नाशिक रोड. AMP चॅनलला सबस्क्राईब करा.